आबा तुम्ही मागे काय करताय? पूजेचा मान तुमचा आहे. नाही, आजचा मान माझा नाहीये. आजचा मान राणी आणि इंद्राचा आहे. काय मला ती बरोबर ना? अहो नाही आबा, तुम्ही आणि मालती मॅडम असताना आम्ही कशी पूजा करणार बरं? बरोबर नाहीये ते. घ्या. राणी म्हणते ते बरोबर आहे आबा. पूजेचा मान तुमचाच आहे, नाही म्हणू नका. आणि इंद्रा, मी आयुष्यामध्ये अनेक मान सन्मान बघितलेत, घेतलेत. आजचा दिवस तुमचा आहे. मी हे सगळं खूप मेहनतीनं कष्टानं उभं केलेत. माझी अशी इच्छा आहे की आजची पूजा तुम्ही करावीत. या करा. राणे, निवदाचं काय करायचं? हा, मी बनवला ना, लगेच घेऊन येते. आज तुम्ही सगळे आलात, त्यामुळे हा गुढीपाडव्याचा सण आनंदात साजरा करता आला. तो किती करता माझ्या करता. तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहे. काय आबा, असा आभार मानून आम्हाला परख केलं तुम्ही. आणि असं जर म्हणणार असाल ना तर आम्ही तुमच्या संग बोलणारच नाही बरं का. नाही नाही, असं करू नका. तुम्हीच रुसलात, तुम्हाला नाही आवडणार. नाही म्हणत आभार. हा, आता कसं आहे, आपल्या माणसाचं कुणी आभार मानतोय? आता तुम्ही आम्हाला आपलं म्हणला का नाही, आम्ही आता तुमच्या सगळ्या सुख दुःखात आम्ही कायम तुमच्या संग उभं राहणार. खरं आहे आबा, आम्ही कायम तुमच्या संग उभा आहे बघा. बरं येऊ का आम्ही? कंपनी जायची वेळ झाली ना. अहो अहो दार उघडा ना. अहो दार उघडा की. अजित अजित दार उघड रे. विक्रांत, उर्मिला. राणी, हा, कुठे आहेस? हो, आले आले.
काय म्हणताय रत्ना? फिटली का हाऊस? कसं वाटतंय शिक्षा भोगून? आता चढेल का माझ्यावर आवाज? आता येशील का माझ्या वाटेत आडवे? मी माझ्या लेकांशी कसं वागायचं हे तू शिकवायचं नाहीस. आणि याच्या पुढं जर तू मला काय सांगायचा शिकवायचा प्रयत्न केलास तर मी तुझं काय करीन हे माझी मलाच माहित नाही. त्यामुळं आता ताटात जे वाढलंय ते कपगुमान गिळायचं आणि तोंड बंद ठेवून निवांत राहायचं. आणि तसं बी आता आपल्या घरात नवीन नोकर येणार आहेत. त्यामुळं एकदम आराम ही आराम, निवांत राहायचं. हा? रत्ना, माझी रत्ना. रत्ना नाही नाही, नुसती रत्ना नाही, रत्नाची खान आहेस तू. खान. अगं या घरची मालकीण आहेस. आणि या मालकिनीला असं बंद खोलीत डांबून ठेवणं काही योग्य आहे का? नाही नाही, चल 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 मालकीन बाई, चला बाहेर ये. चल चल ये ये बाहेर. काय झालं? सर हात सोडा, कोणीतरी येईल आणि मालती मॅडम सुद्धा बाहेरच बसले. सोडा बरं. मग काय झालं? मी माझ्या मैत्रिणीचा हात धरू नाही शकत का? धरू शकता, पण त्यांना कुठे माहिती आहे की आपली मैत्री आहे? अरे पण ठीक आहे ना, त्यांना तर असंच वाटेल ना की मी माझ्या बायकोचा हात धरलाय. असं वाटू शकतं. आणि बघ, कोणाला काही का वाटेना, मला तुझा हात धरता येतोय ना, इनफ ऑफ मी. आणि मला ॲज अ फ्रेंड तू जे काही प्रॉमिस केलंयस, सो आज गुढीपाडव्याच्या ओकेजनवर मलाही तुला एक प्रॉमिस करायचं. तू जे आईला हे काही पेपरवर लिहून दिलंयस ते काहीच होणार नाही. तुला महाडिकांशी संबंध तोडायची वेळच येणार नाही, कारण मी तुझ्यासोबत आहे. आपण जे काही ठरवलंय ना त्यात आपण सक्सेसफुल होणारच आहोत. आणि जोपर्यंत आपण सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तुम्ही जे म्हणताय ना सर, तसंच होतं. तुमच्या तोंडात साखर पडू दे. नाही नाही, साखर नाही. आज गुढीपाडवा आहे, आज या गाठी पडतात. अहो तुमच्याकडे. हो मग, माझ्या मैत्रिणीचं तोंड गोड करण्यासाठी आणले. हे घ्या, प्लीज तोंड गोड करा. आणि तुला एक सांगू, या गाठी जशा गोड आहेत ना, तसेच गोड दिवस, गोड क्षण मी आपल्या आयुष्यात आणून दाखवणार आहे. आणि हे इंद्रजित महाडिकचं प्रॉमिस आहे. कुठे आहेत घरातले नोकर? झाला का टाइमपास? टाइमपास करताय का काम करताय? नोकरांनी मालकाच्या नजरेला नजर मिळवायची नसते. यांना माहित नाही वाटतं उर्मिला. कसं माहिती असेल? नोकर म्हणून पहिली नोकरी आहे ना. या, झाला का टाइमपास? काय झालं? आले सेल्फ डिक्लेअर राजा राणीचा संसार करणारे नोकर कपल आले. हे राजा राणी असतील ना यांच्या खोलीत, इथे नोकर म्हणून आलेत ना काम करायला. काम करायचं, टाइमपास नाही करायचं, नाही तर घरी आकलून देईन.
नाही नाही आम्ही तुम्हाला हवं तसं वागू. हो ना, मग याला पण सांग तुमची वेळ आता सुरू होते. चला कामाला. या घरचे नवे नोकर या आत या. असं म्हणतात वास्तू तथास्तू म्हणत. या घरात तर आयुष्य घालवलंय यांनी. हे वास्तू देवते आम्हाला आशीर्वाद दे. आम्ही मानानं इथं परत येऊ. नाटक करून झालं असेल तर आता कामाला लागा. अरे आपण उभी का? हा? नोकर आलेत आपल्या घरात. आता आपण अगदी आरामात बसायला हरकत नाही. आपलं सगळं काम आता ही नोकर मंडळीच करतात. आपण फक्त आराम करायचा आणि यांची मजा बघायची. चला या 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 बसा. रत्ना त्यांना काम सांगा आणि त्यांना सांगा घरातली सगळी कामं वेळच्या वेळेला आणि चोख लागतात. मला सांगा कुणी काय काय कामं करायची. घरातली फरशी पुसणं, झाडून काढणं, धुनी भांडी ही सगळी कामं ही मालती करणार. हो, आणि घर नीट साफ झालं पाहिजे. मला घर स्वच्छ लागतं. आणि जर घरात कुठे कचरा दिसला तर ज्याच्यावर साफसफाईची जबाबदारी आहे त्याच्यावर मी सगळा कचरा ओतेन. कळलं का? अजून काही कामं आठवतात का बघा आणि सांगा. दादासाहेब, टॉयलेट बाथरूम पण यात साफ करा.
ही राणी स्वयंपाक करेल. करू देत की, पण मला स्वयंपाकात हलगर्जीपणा झालेला चालत नाही. चव जरा जरी इकडची तिकडं झाली तरी स्वयंपाक करणाऱ्याची काही खैर नाही, मी आधीच सांगून ठेवतोय. आणि आम्हाला कधी पण खायला लागतं. ऐन मध्यरात्री पण जर आम्ही काही एखादी ऑर्डर दिली तर ते बनलं पाहिजे. काय दादा, याचं काय करायचं? हा माझा बॉय. सावलीसारखा माझ्या मागे मागे नाही, माझ्या सोबत राहील. मी सांगितलेलं प्रत्येक काम करेल. अगदी कोणाला गोळी घालायला सांगितली तरीही घालेल. बाई 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 बाई, केवढी निर्लज्ज माणसं आहेत ही. प्रत्येक गोष्टीला मान हलवतायत. गरजवंताला अक्कल नसते उर्मिला. काम केलं नाही तर खातील काय? मला वाटलं होतं हे खरंच खूप स्वाभिमानी आहेत. आतून इतके बेशरम असतील वाटलं नव्हतं. काय कुठं चाललाय? अजून सगळी कामं काही वाटून झालेली नाहीत. जयसिंगा, तुझ्यासाठी ना मी एक खास सरप्राईज ठेवलंय. जा तुझ्या जुन्या वरच्या खोलीत जा. तुला तिथं तुझ्या कामाची गोष्ट दिसेल. जा बघ. आवडलं का सरप्राईज? कसला विचार करतोयस? हा, अरे काम सुरू करायला उशीर होतोय तिकडं, आणि चांगल्या कामाला उशीर करायचा नसतो. एक मिनिट. तुला काम आवडलं नाही का? पण तरी करावंच लागेल. नाही केलं तर बाहेर निघावं लागेल. आणि कसं आहे ना बाबा, गरजवंतांनी कामाला नाही म्हणायचं नसतं, नाही का? चल चल, यावरून पडदिशी बाहेर. हा, दिलेलं काम करण्यात जरा जरी चूक झाली तरी धक्के मारून बाहेर हाकलण्यात येईल. कळलं? आता कळेल तुम्हाला तुमची लायकी. हो ना, इतकी वर्ष आपण अन्याय सहन करत राहिलो, पण आता बास, खूप झाले आज. आता बघू ना कसा माच करतायत ते. वहिनी, यांचे चेहरे बघा. हे काय माच करणार? लाचार झालेत सगळे. ये रे.
ये जयसिंगा ये. हा तर मंडळी, मी आता तुम्हाला एक नवीन ओळख करून देणार आहे. तर हे आहेत आपल्या घरचे नवीन वॉचमॅन. जयसिंग महाडिक उर्फ आबा. बाकी काही म्हणा जयसिंगा, तुला एक कापड ना अगदी शोभून दिसतात बघ. पण काम पण भारी आहे. आवडलं ना तुला? तुझ्या लायकीप्रमाणे दिलंय बरं का.